केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2024-25 या सालचा अर्थसंकल्प सादर केला आणि यातच सोन्या चांदीचा दर आहे तो कमी झाला आहे। त्यावरील कस्टम ड्युटी देखील कमी करण्यात आली आहे। मी आहे सध्या पुण्यातल्या रांका ज्वेलर्समध्ये। रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका सर आपल्या सोबत आहेत। सर, सगळ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे, सोन्या चांदीचे दर कमी झाले आहेत, कसा फायदा होणार आहे याचा? 100% दिलासादायक बातमी आहे। सोन्याच्या आणि चांदीच्या याच्यामध्ये 9% ड्युटी कमी करण्यात आली आहे। सोन्यामध्ये 5% प्लस 1, तसंच चांदीमध्ये पण 5% प्लस 1 असे 6% करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आत्ताच डिक्लेअर झाल्याबरोबर आज जवळजवळ 3000 रुपये सोन्याच्या भावामध्ये फरक पडलेला आहे। जो 72,450 होता तो 69,450 वर आला आहे। आज संध्याकाळी याला इफेक्ट दिल्यानंतर अजून बाजारात फरक पडण्याची शक्यता, कारण अजून लोक मेन होलसेल मार्केटमध्ये त्याचा इफेक्ट अजून पाहिजे तसं जाणवला नाही आहे। चांदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे, कारण 9% म्हटलं तरी जो 7-8 हजार रुपयाचा फरक पडतो तो म्हणजे किलोला, तर तोही आज संध्याकाळनंतर करेल। परंतु याचा फायदा असा आहे, सणासुदी दिवस येत आहेत आणि ग्राहकांना योग्य दराने चांगले भावामध्ये त्यांना खरेदी करता येईल। जसं गणपती आहे, गौरी गणपती आहे, नवरात्र आहे, त्यामुळे हा गिरायकांसाठी फार मोठा दिलासा आहे। बजेट सादर झाल्या साधारण किती हजारांनी सोन्याचा दर घटला आता? बजेट सादर झाल्याबरोबर 3000 रुपये तोळ्याला सोन्याचा फरक पडलेला आहे। आणि चांदी आणि प्लॅटिनम वरचं पण चांदीमध्ये अजून पडतोय, परंतु एक 6-7 हजार रुपयाचा फरक तर नक्कीच आज संध्याकाळपर्यंत पडेल। व्यापाऱ्यांना, सोन्याच्या व्यापाऱ्यांना याचा कसा फायदा होणार या सगळ्या निर्णयाचा? सोन्याच्या व्यापाऱ्यांना तर फायदा तर जरूर होणार नाही, कारण की गिराईकी वाढणार, त्यामुळे फायदा आहेच आहे आणि त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे। चांदी म्हणजे बघा 82 वर गेली आहे, म्हणजे 6000 5000नी तुटलेली आहे। चांदी सुद्धा 5000 रुपये किलोनी कमी झालेली आहे, 82 वर गेलेली आहे। तर याचा फायदा म्हणजे एक लक्षात ठेवा, जरी स्टॉकमध्ये आर्थिक नुकसान जरी असलं तरी परंतु गिराईकांचं प्रमाण वाढणार आहे, त्यामुळे हा आम्हाला फायदाच आहे। गिराईक जास्ती असणं केव्हाही फायदा आहे ना। त्यामुळे सामान्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी हा योग्य निर्णय आहे असं यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।